अगं सीता, सीता, अगं शीतल आलेच. काय म्हणते? मी मस्त, तू कशी आहेस? छान छान मजेत. ए किती दिवसांनी भेटतोय ना आपण. हल्ली भेटणंच नाही होत ग आपलं. आणि सीता, ती तुझी सून आहे काय ग? हो. तू एकटीच आलीस? ताई नाही आली आज? अगं नाही ग, ताईची ना जरा तब्येत बरी नाहीये, तर ताई घरीच वड पुजणार आहे. ठीक आहे, घरी तर घरी, पण पूजा झाली पाहिजे नाही का? हो ग, मी म्हणाली तिला ये, पण अगं पाऊस पण आहे ना आणि ती नकोच बोलली. काय झालं? शिवा, शिवा, कुठे गेले सगळे? चल आपण निघूया तिथून, चल लवकर. एक मिनिट, काय झालंय? शिवा माझं ऐक तू, आता तू मला काही विचारू नको प्लीज, चल ना यार इथून. चल ना, ऐक ना माझं. नाही, एक मिनिट थांब, तू काय झालं मला नीट सांग. ऐक अरे यार, माझं इतर की- चालली ना. हो ना, एकदाही बोलली नाही. किती रिक्वेस्ट केली आपण तिला. अगं ये हाय. काय रे भाऊ, मी आलोच 1 मिनिटात. काय शू, ए बोल ना ग. ए अगं, आम्ही तुझ्यासाठी एवढा वेळ थांबलो आणि तू आम्हाला भाव पण देत नाही. हा? शिवा ऐक ना ग माझं प्लीज, माझ्यासाठी चल ना इथून. थांब इथे. संपदा, काय झालं? आता चल ना इथून. का थांबलोय आपण? कुठे गेले सगळे? संपदा, काय झालंय मला सांग. अरे हा बघ, परत आला बॉडीगार्ड. हा बॉडीगार्ड. अरे ही तर चवळीची शेंग आहे. अरे हा काय करणार आहे आपल्याला? हा? संपदा, काय झालं एक्झॅक्टली? आशू, दादा थांब ना दादा. दादा, कशाला तमाशा करताय? फॅमिली आहे माझी. ए तू निघ, चल. आमचं काम तुझ्या बरोबर नाही, आमचं काम तिच्या बरोबर आहे. ती बहीण आहे माझी. ए चल निघ. जास्त आवाज करू नको. जिथनं आलायस तिथे परत जा. उगाच तमाशा करू नको इथे उभा राहून. ए चल निघ. केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. तो माझा मित्र होता ना, तेव्हा त्याला तुम्हाला हात लावू दिला नाही. आता तर तो माझा नवरा आहे,
ते पण हक्काचा. आणि त्याला डिरेक्ट टच करताय ते मी असताना. तुमच्या तर अगं सीता, हे सून आहे ना तुझी? अगं सून आहे की भाई? नक्की मुलगीच आहे ना ग? अगं अशी मारामारी करणारी सून मी पहिल्यांदाच बघताय. अगं तो आशू तिकडे उभा आहे आणि तीच मारामारी करते. हो ना. अगं सून कोणती आणि गुंड कोणता हेच कळत नाही. शिवा, शिवा, शिवा काय करते? शिवा थांब. अहो अहो इकडे या. हे काय? तुम्ही शिवाला थांबवा आधी. शिवा, शिवा, हो तुम्ही काय थांबलात? चला चला गर्दी करू नका, निघा निघा. हा ए सीता, आम्ही निघतो ग. तू नंतर भेट आम्हाला. आणि हो, तुझे सुनेला सांभाळ. सीता, तुझी सून अगदी अशक्य आहे. हा, तिला एखाद्या कराटे स्पर्धेला पाठव. नक्कीच पहिली येईल. चल येते सीता. मी ते संपदा सीता काय करतेस तू?
काकू अगं ती माणसं मला त्रास देत होती म्हणून. संपदा, तू शांत बस. सारखी हिची बाजू घेऊ नकोस. शिवा, मी बोलत होतो ना त्यांच्याशी. तुला मध्ये पडायची काय गरज होती? त्यांनी तुला धक्का दिला, मी काय बघत बसू का? अगं मी बघून घेतलं असतं ना, पण तू का मध्ये पडलीस? नाही आशू, मला ते सहन नसतं झालं आणि मला नाही होणार सहन. शिवा शांत हो, झालंय आता सगळं. शिवा, तुला लागलं नाही ना जास्त? बघा संपदा, तू ठीक आहेस ना? काही केलं नाही ना त्याने तुला? हो म्हणजे ते मागेच लागले होते, पण तेवढ्यात शिवा आली आणि तिने त्यांना. शिवा, तू देसाईंच्या घरची सून आहेस आणि ते गुंड आहेत. आपण त्यांच्या पातळीला उतरून गुंडच व्हायचं का? व्हायचं काय आई? ही तर ऑलरेडी गुंडच आहे. हे बघा, या लोकांना नाही हीच भाषा कळते. हात जर त्यांना मारलं नसतं ना, तर मग उद्या त्यांनी दुसऱ्या मुलीला छेडलं असतं. ते चाललं असतं का? ते तेव्हा काय केलं असतं आपण? मग उद्या ते पुन्हा छेड काढणार नाही याची खात्री देऊ शकतेस? हे बघ शिवा, तू देसाईंच्या घरची सून आहेस आता, हे विसरू नकोस. हे सगळं ना तुमच्या वस्तीत चालत असेल, तुझ्या आईला आजीला चालत असेल, पण इथे चालणार नाही. तुम्ही म्हणत होतात ना तिला समजून घे. कशी समजून घेऊ? एक संधी सोडत नाही ही पोरगी. हे बघ शिवा, आपल्या ओळखीचे लोक थांबलेले असतात, त्यांच्या समोर आपल्या घराण्याची इज्जत उधळली जाते, याचं भान ठेवा. सीता, अगं पण हात उचलणं हा यावरचा पर्याय नाही होऊ शकत ना. आई झालं? तुझ्यामुळे पुन्हा माझ्या आईला वाईट वाटलंय. अजून किती त्रास देणार आहेस? कीर्ती, बास झालंय सगळं. चला आता. चल. शिवा, थँक्यू. शिवा, तुला काही झालं असतं म्हणजे? काही नाही झालं भाऊ, सवय आहे मला याची. चला. वंदे, चहा घे. आई, अगे घे. आणि आता काम पुरे कर ग. किती काम करतेस? हे आपण नाही करणार तर कोण करणार? काम करायला पाहिजेच ना. बसून चालणार आहे का? अगं बरोबर हाय, पण मला सांग, आता आपल्या दोन्ही पोरी मार्गाला लागल्यात का नाही? मग आता थोडासा आराम कर की. काय म्हणताय आई? अजून दिव्याबद्दल कुठे काय कळलंय आपल्याला? ते बी खरंच आहे, पण मी सांगते तुला, दिव्याचं समद व्यवस्थित असणार सांगते मी तुला. नाहीतर अगं आता पातूर समदा बोऱ्या बिस्तरा गुंडाळून आली असती इकडं घराकडं आपल्या. म्हणजे व्यवस्थित आहे, समद तिच्या मनासारखं झालेलं असणार बघ. काय माहिती आई, पण मला खरंच काळजी वाटते. आई म्हणून तुला काळजी बी वाटणार आणि राग बी येणार हे समजतंय मला, पण आपण काय करू शकतो? आणि हे बघ वंदी, तुला एवढं जर वाटत असेल का नाही तर फोन लाव तिला. माझ्यासाठी लाव फोन. नाही आहे, मला ना तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाहीये. ते कळतंय का मला, पण फोन लावलास, बोललीस तिच्याशी, त्याची काय काळजी करतीस का नाही? ती काळजी मिटल का नाही? मग लाव फोन. काय पोरगी होई,
फोन कट करते. हिला काहीच वाटत नाही आपल्याबद्दल. ही आई म्हणून कुठे कमी पडले? कुठं बी कमी पडली नाहीस का, पण काळजी तर वाटतीच का नाही. आई आहेस, पण मी सांगते तुला नग काळजी करूस एवढी. पण आई असं कोण वागतं हो? अगं वंदी, ती कामात असणार ग. काम आटपलं की फोन करते का नाही ते बघ. हा, जरा वाट बघूया की आपण. आणि नाहीच ती नक्की आला तर पुण्यांदा तू फोन कर तिला काय. वंदी, अगं पोरींची काळजी वाटते आपल्याला. मी काय म्हणते, तू लाव फोन, लाव तू परत. हा, रिंग वाजती का ग? हो, आपलं काय चुकलंय? काय कमी केलंय आपण दिव्यासाठी? आजवर तिने जे जे मागितलं ना ते सगळं तिला दिलं. तिचे सगळे हट्ट पुरवले, सगळे लाड पुरवले. शिवानीने जीवाचं रान केलं तिच्यासाठी. तरी पण ही पोरगी आपल्याशी असं कसं वागू शकते हो? अगं, आपण त्रास करून काय बी होणार नाही. दिव्याचा स्वभाव लहानपणापासून कसा आहे ते माहित आहे का नाही आपल्याला? मग ती जी काही चुकली आहे का नाही, ती चूक ती अजाबात मान्य करणार नाही, तुला सांगते मी. पण आपलं आईचं मन आहे तेव्हा काळजी वाटणारच की. पण मग काय करायचं हो आता? ह्या बघ, काय बी करायचं नाही. तिच्या फोनची वाट बघत बसायची. आणि मी काय म्हणते, आपल्याला काही एकच पोरगी आहे का? अगं, आपली दुसरी पोरगी आहे की शिवा. आणि हे बघ, आज तिचा पहिला सण आहे, तिला फोन लाव. अगं, कसं झालं काय झालं समजा विचार की, तिला बी बरं वाटल. हा, लाव शिवाला फोन लाव. हॅलो आई, कशी आहेस बाळा? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? बाई आजी कशी आहे? आम्ही सगळे बरे आहोत. आई बाजूलाच आहेत, इथेच बसलेत. तू कशी आहेस बाळा? सगळं ठीक आहे ना तिकडे? नाही, आम्ही सकाळीच तुला फोन करणार होतो, पण म्हटलं तुझी वटपौर्णिमेची पूजा असेल, त्याची गडबड असेल ना, म्हणून सकाळी नाही केला. आत्ता फोन केलाय. आता बोलूया ना, म्हणजे चालेल ना? काही गडबडीत नाही आहेस ना तू? हो, आज होती पूजा. सगळं व्यवस्थित पार पडलं ना ग? हो, केलं सगळं. पण ना मला भीती वाटत होती की हे जमेल की नाही. ते अजून ते हळद कुंकू कुठल्या बोटाने लावतात ते नाही कळत अजून. पण त्या उर्मिला काकी आहेत ना, त्या सगळं नीट सांगतात समजावून. त्यांनी सांभाळून घेतलं सगळं. आणि सीताई? सीताई, अगं त्या तर खूप छान गोष्ट सांगतात. काय? सीताईंनी गोष्ट सांगितली तुला? खरंच? त्यांनी सगळं सांगितलं तुला? नुसती सांगितली नाही, तर नीट छान समजावून सांगितली. सगळं व्यवस्थित आहे ना ग? सगळं झालं ना नीट? हो आई, झालं झालं, सगळं नीट झालं. मी घेतलं सगळं नीट सांभाळून. मला खात्री होतीच तू ना सगळं सांभाळून घे. आता घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी तुला नाही जमत, पण काही हरकत नाही, तू त्या पण शिकशील लवकर, आम्हाला खात्री आहे ना. हो अगं आई, इथे आहेत लोक मदतीला, ते सांगतात सगळं मला आणि घेतातही सांभाळून. सगळ्यांना आहे ना असंच घट्ट धरून ठेव. हा, सगळं व्यवस्थित होईल. बरं, बाकी सगळं ठीक आहे ना? हो, बाकी सगळं नीट आहे. पण ऐका ना, तुम्ही मला सांगा, दिव्याचा काही पत्ता लागला का? काय कळलं का? तिला फोन केलात का तुम्ही? तिचा फोन आला का? काय झालं का? आम्ही फोन करत होतो दिव्याला, पण तिने उचलला नाही. नाही, असं कसं? पण काहीतरी तर कळलं पाहिजे ना तिच्याबद्दल. तुम्ही थांबा, मीच बघते काहीतरी. शिवानी, शिवानी, तू या गोष्टीत पडू नकोस. तुझा नवीन संसार आहे, तू त्याची काळजी घे, तिकडे लक्ष दे. इथलं आम्ही बघून घेऊ. दिव्याची काळजी करायची तुला काही गरज नाहीये. हो हो, मी देते लक्ष. टेन्शन अजिबात घेऊ नका. आणि काही कळलं तर आठवणीने मला सांगा. हो, आम्ही सांगू तुला.
बरं चल, आता तू जरा घराकडे लक्ष दे. हा, मी ठेवते फोन आता. तिकडे बघ कोणाला काय हवं नको ते. अच्छा. बघितलंस का नाही, मी म्हणलं होतं का नाही तुला का माझी शिवा कशी हुशार आहे ती. बघ समद्यासनी आपलंसं करून घेतलं. इथं राहून बी धनीची काळजी करतीच आहे की माझी शिवा. स्वामी बाप्पा माझ्या लेकरांचं रक्षण कर बाबा.